मी प्रतिभा जाधव पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये माझं काम चालू होतं, सांडगे बनवायचं काम चालू होतं. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं. तर बघा इथे जे आहे ते मी डाळी जे आहे ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या. आता डाळी पाण्यामध्ये भिजून चांगल्या झाल्या होत्या भिजून. आता इथेच मी वाटून घेत होते. आता ही जी आहे ती हरभऱ्याची डाळ आहे बघा, ही मी जी आहे ती वाटून घेतली आणि एका भांड्यामध्ये मी ही डाळ आहे ती काढून घेत होते. आता दुसरी जी डाळ आहे ती मिक्स डाळ होती बघा, ती पण म्हटलं वाटून घ्यावी. तर इथे बघा संडे असलं की माझं कसं आहे ना, काही ना काहीतरी काम चालूच असतं. तर इथे म्हटलं चला आज सांडग्याचे आहे ते बनवून घ्यावं. सांडगे तर खायला खूप आवडतात आमच्या घरी जे आहेत ते मला आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडतात. मुलं तर काय तेवढ्या आवडीने खात नाहीत. आता एवढं काम असते म्हणजे शिलाईचं वगैरे काम असते, परत जॉब पण आहे. असं सगळ्या कामातून वेळ काढून मी जेवढं होता होईल तेवढं करतच असते बघा. कारण कसं होतं, आपण जर नाही केलं तर आपल्याला काही मिळत नाही. आणि आम्ही तर गावाकडे राहिलेलो, त्याच्यामुळे हे आम्हाला खूप प्रचंड आवडतं. म्हणजे मला तर इतके आवडतात सांडगे, मी खूपच आवडतात आणि खूप छान पण लागते. तर जेवढं आपल्याला कामातून वेळ भेटेल तेवढं मी तर प्रयत्न करत असतेच की करायचं म्हणजे नाही का. तर मग इथं म्हटलं चला करूयात. मग इथे काय केलं होतं, मी जे डाळी आहेत ते बघा त्या माझ्या झाल्या होत्या वाटून झाल्यानंतर इथे मी धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट आणि हळद असं हे जे आहेत ते सर्व मी टाकून घेतलं होतं याच्यामध्ये. आता टाकून घेतल्यानंतर बघा इथे जे आहे हा जो आहे तो आमचा आहे सातारी काळा मसाला आहे बघा, स्पेशल. म्हणजे आम्ही तर तो घरीच बनवतो बघा. खूप छान आणि सुंदर अशा भाज्या वगैरे लागतात त्याच्यामुळे खूप सुंदर असा तो मसाला आहे. तर इथे बघा मग मीठ वगैरे मी टाकून घेतलं. आता मीठ टाकल्यानंतर जी कोथिंबीर होती ती पण मी वरून टाकली. आता हे जे आहे ते बघा मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर माझ्याकडून जे आलं लसूण पेस्ट आहे ती टाकायची विसरली, तीही मी टाकून मिक्स करून गेले. आणि आम्ही आलो होतो वरती टेरेसवर सांडगे घालण्याचं. ऊन तर एवढं लागत होतं, पण आता सांडगे तर घालायचे होते, पण काय करणार. मग बघा इथे खूप सुंदर असे आपले सांडगे जे आहेत ते घालून तयार झाले होते. तर मला तर वरती काढून आणताना काही शूट करणं झालं नाही. आता डायरेक्ट भरणीमध्येच भरताना मला ते शूट करावं लागते, तर ते काय माझ्याकडून स्किप झालं. तर बघू शकता किती सुंदर असे बारीक बारीक छान नाजूक सांडगे आपले तयार झाले होते. हे जे आहेत ते हरभऱ्याच्या डाळीचे सांडगे आहेत आणि जे मोठ्या भरणीत होते ते जे होते ते मिक्स डाळीचे सांडगे होते. तर खूप छान असे सुंदर आपले सांडगे तयार झाले होते. तर तुम्ही पण असे सांडगे वगैरे करता का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे पण बनवतात का. आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे. आणि इथे मी बघा भरून ठेवले होते भरणीमध्ये. तर बघा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.